नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी डोईसकर. मित्रांनो, आपण चर्चा कशावरती करत होतो? तर वास्तुशास्त्र आणि विधिलिखित याच्यावरती चर्चा केली. त्याच्याबद्दल मी सविस्तर तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पण त्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. तीच गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. हे समजून घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. ती गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आता निर्णय त्यांच्या हातात आहे. ते निर्णय काय घेणार, काय नाही घेणार, ही गोष्ट त्यांच्यासमोर पोचली, त्यांच्यापर्यंत पोचली तर त्यांनी पुढे जाऊन कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन आपल्या समस्या सोडवाव्या, हीच एक कळकळीची विनंती आहे त्यांना. आणि हेच ते वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी डोईसकर. मित्रांनो, आपण चर्चा कशावरती करत होतो? तर वास्तुशास्त्र आणि विधिलिखित याच्यावरती चर्चा केली. त्याच्याबद्दल मी सविस्तर तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पण त्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. तीच गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, त्या अगोदर मी तुमची क्षमा मागतो, कारण भरपूर काळ गेल्यामध्येच व्हिडिओ बनवायला कामाच्या व्यस्ततेमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे आणि कामाचा व्याप असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. मित्रांनो, आपण वास्तू दोष म्हणतो. तो वास्तू दोष नसतो. त्या वास्तूच्या रिक्वायरमेंट असतात, इच्छा असते, त्याची मतं असतात, त्याचं मन असते. ते समजून घेणं आवश्यक आहे. ते जर आपण समजून घेतलं आणि त्या अनुषंगाने जर आपण काम केलं तर वास्तू आपल्याला, त्या वास्तूमध्ये तो पुरुष किंवा वास्तुदेवता काही म्हणा त्याला तुम्ही, ती एनर्जी असते, जी तिथे ऊर्जा असते, ती ऊर्जासुद्धा आपल्याला सोबत करते, मदत करते. अन्यथा ती ऊर्जा 7 समुद्रापलीकडे येते. तुम्ही कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, ती ऊर्जा तुमची पिच्छा सोडवणार नाही. आणि ऊर्जा कुठली असते तर मूळ जागेतील, ज्याला आपण नेटिव्ह प्लेस म्हणतो, आपली मूळ जागा, आपलं गावचं घर, जिथून आपल्या जीवनाचा प्रवास झालेला असतो, आपल्या कुटुंबाच्या जीवनाचा प्रवास झाला असतो. म्हणजे आपले आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, हे खापर पणजोबापासून किंवा त्याच्या अगोदरच्या पिढीपासून आपलं तिथे वास्तव्य असते, मूळ जागा असते. म्हणून आपण कार्यामध्ये मूळ आणि कुळ हे बघतो. जे ते मूळ आहे त्या मुळाचा सुद्धा विचार करणं आवश्यक असेल. त्या मूळ जागेचा जर तुम्हाला ज्ञात असेल, माहिती असेल, तर त्याच्या जी जागा आहे, जी वास्तू आहे, ती समजून घेणं आवश्यक आहे. तिथे जर चुकीच्या प्रकारे जर आपण वावरत असो, चुकीच्या प्रकारे जर त्याचा आपण उपभोग घेत असो, तर त्याचे दोष आपल्याला भोगावे लागतात, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ते नकारात्मक असतात आणि मग ते दोष आपल्याला आपली पिच्छा सोडवत नाही, पिच्छा पुरवत राहतात. या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे एका कुटुंबाबद्दल. ते अमेरिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा, म्हणजे त्यांच्या खापर पणजोबांनी, म्हणजे एका 5व्या पिढीने त्यांना त्रास होत असल्यानंतर जी चौकशी केली, चौकशी अंती त्यांना कळलं की आपला मूळ गावी, मूळ घरी, त्या मूळ वास्तूमध्ये जो दोष आहे, त्या दोषामुळेच, त्या अडचणीमुळे आपल्याला हे सर्व भोगावे लागते. मग ज्यावेळी ते परत आलेत तर शोधत, ती गोष्ट तुम्ही ऐका. त्या गोष्टीचा मी व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, ती बघा तुम्ही. मित्रांनो, आज जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्टसुद्धा त्या अनुषंगानेच आहे. वास्तू दोष, मूळ वास्तूमधील दोष आणि विधिलिखित. आता हे विधिविधान कोण लिहितो? तर आपण स्वतः लिहितो, आपण निर्णय घेतो, आपणच कर्म करतो. त्यामुळे एखादी देवता किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी शक्ती, एखादी ऊर्जा ही गोष्ट लिहित नसते, तर आपण स्वतः लिहित असतो. मग ह्या वेळेला ज्यावेळी आपण हे आपलं कर्म लिहित असतो, आपलं विधिविधान लिहित असतो, त्यावेळी आपलं मन शांत असावं, मन योग्य दिशेला असावं. आता ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कसे काय चुकीचे निर्णय घेतो, कसं काय आपण भरकटतो. मित्रांनो, एका दाम्पत्याला मी या रत्नागिरी जिल्ह्यात भेटलो. आता कुठल्या गावी हे तुम्हाला मी सांगणार नाही, कारण आपल्याला त्यांचा उल्लेख करून
त्यांच्याबद्दल कोणाच्या इतरांच्या, त्यांच्या कौटुंबाच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या नातेसंबंधांच्या मनात शंका कुशंका निर्माण करायच्या नाही. म्हणून मी कोणाचाही उल्लेख करणार नाही, कोणाच्या नावाचा, कोणाच्या गावाचा उल्लेख करणार नाही. म्हणून ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. गोष्टरूपी मी का सांगतोय तर तुमच्या लक्षात येईल की नक्की काय असते. ज्यावेळी ते दाम्पत्य भेटलं मला, त्याचवेळी माझी एक गोष्ट लक्षात आली. त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर, चर्चा करण्याच्या पूर्वी, की त्यांच्या मुलाचा एक अपघाती मृत्यू झालेला आहे, अकाली मृत्यू झालेला आहे. आणि मी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनात सुद्धा आणून दिली की असा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडलेला आहे. आणि हे घडण्याच्या मागे कारण आहे तर तुमची जी मूळ जागा आहे, त्या मूळ जागेमध्ये जो दोष निर्माण झाला आहे, कमजोरी निर्माण झाली आहे, नकारात्मकता निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे हा प्रसंग घडलेला आहे. अकाली मृत्यू. 27-28 वर्षाचा तो मुलगा होता, त्याचा अपघाती मृत्यू झाला. मित्रांनो, त्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ गावाला सोडून आणखी अन्य ठिकाणी बंगला बांधायला घेतला होता. तो बंगला बांधताना सुद्धा त्यांनी त्याच्यात दोष निर्माण केला. म्हणजे विधिविधान त्यांनी लिहिताना तिथे चुकीचा निर्णय घेतला. आता त्या दाम्पत्यामध्ये जी महिला होती, त्या महिलेला आपण नाव देऊ पूजा म्हणून. ही पूजा नावाची महिला, ही सुद्धा सांगते की मी वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, वास्तुदोषाबद्दल मला सुद्धा समजते, मी सुद्धा लोकांना माहिती देते, अभ्यास केलेला आहे. तरीसुद्धा तुम्ही विशारदक आहात, म्हणजे आर्किटेक्ट आहात, आणि त्याबरोबर वास्तुशास्त्राचा जो तुम्ही अभ्यास केला आहे, तर मला थोडंसं मार्गदर्शन करा. मी ज्यावेळी त्यांच्या त्या बंगल्यावरती गेलो, म्हणजे जो नवीन बांधलेला बंगला, कारण त्या बंगल्यामध्ये अंतर्गत सजावट करायची होती, इंटिरियर डिझायनिंग करायची होती, इंटिरियर डेकोरेशन करायचं होतं. त्या अनुषंगाने मी तिथे गेलो होतो. फर्निचर करायचं होतं, त्यांना मार्गदर्शन करायचं होतं, त्यांना प्लान टाकून द्यायचा होता. त्या अनुषंगाने मी त्या बंगल्यावरती गेलो. तर बघितलं तर त्यांचा जो प्रमुख दरवाजा आहे, तो दरवाजा चुकीच्या दिशेला होता, तो म्हणजे दक्षिण दिशा. त्यावेळी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला जर वास्तुशास्त्राची माहिती आहे, तुमची कुंडली तुम्हाला माहिती आहे, तुमच्या पतीची आणि तुमचीसुद्धा, तर हा तुम्ही दक्षिणेला दरवाजा का केला? त्यावेळी त्यांनी सांगितलं की आणखीन मी कोणाचा तरी सल्ला घेतला होता. एक वास्तुशास्त्र बघणारे एक व्यक्ती होती, त्यांचा सल्ला घेतला होता. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की हा दरवाजा दक्षिणेला बांधावा त्या बंगल्याचा. मला थोडंसं आश्चर्य वाटलं. आणि जर तो वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेली व्यक्ती असेल, त्यांनी जर त्यांची कुंडली बघितली असेल, त्या महिलेची किंवा त्या पुरुषाची, तर त्या कुंडलीनुसार सुद्धा तो चुकीचा आहे, चुकीच्या दिशेला आहे. मग त्याने हा सल्ला का दिला? मित्रांनो, हेच जे परिणाम आहेत, हे निर्णय आहेत, हेच आपले चुकत जातात. कारण मूळ जागा तिथे व्यत्यय निर्माण करते, आपल्या मनात संभ्रम निर्माण करते. मग आपल्याला जो मार्गदर्शन करणारा असो किंवा आणखीन कोण असो, जर तो परिपूर्ण नसेल तर तो चुकीच्या प्रकारे आपल्याला सल्ले देऊ शकतो. मित्रांनो, हाच तो वास्तुदोष, त्यांच्या मूळ गावचा, मूळ घरचा तो वास्तुदोष असल्यामुळे हे आलेले परिणाम, त्यांना भोगावे लागलेले परिणाम, म्हणजे त्यांच्या मुलाचा झालेला अकाली मृत्यू. आणि त्यानंतर त्यांनी तो बंगला बांधायला घेतला आहे नव्याने दुसऱ्या गावी, तिथेसुद्धा त्यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा होता. एकच तुम्हाला सांगितलं, बाकीच्या गोष्टी मी चर्चा केली नाही तुमच्याबरोबर. मूळ दरवाजा हे चुकले, दक्षिणेला दरवाजा घेतला. बऱ्याच वेळेला एखाद्याच्या कुंडलीनुसार, प्रमुख जो असतो त्या घराचा मालक असतो, त्याच्या कुंडलीनुसार आपण जर अभ्यास केला तर त्याला दक्षिणेचा दरवाजासुद्धा सकारात्मक असतो. पण शक्यतो उत्तर दिशा आणि पूर्व दिशा निवडली जाते. पण ह्याने निवडलेला हा दरवाजा होता आणि तो सुद्धा चुकीचा होता त्यांच्या कुंडलीनुसार सुद्धा. मग ही घटना का घडली? हा सल्ला त्यांनी का स्वीकारला? त्यांच्या मनात संभ्रम का निर्माण झाला? त्यांची दिशाभूल का झाली? ते का चुकले? त्याच्या मागे कारण काय आहे? त्यांच्या मूळ जागेचा हा दोष. आता दोष म्हणावा का? नाही मित्रांनो, दोष नसतो मित्रांनो. का? तर त्या जागेचा, त्या वास्तूची सुद्धा इच्छा असते. वास्तूसुद्धा तुम्हाला काहीतरी सांगत असते, सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यांची कमजोरी, त्यांच्या कमतरता, किंवा ही गोष्ट करा किंवा ही गोष्ट करू नका, इथे जे तुम्ही वावरताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, वावरताना ह्या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करा किंवा ह्या गोष्टीला नाकारा, अशी ते वास्तू सांगत असते. ते समजून घेणं आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात, समजत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्याकडे आपण कॅज्युअली घेतो
आणि मग याचे जे परिणाम आपल्याला येतात, याचे दुष्परिणाम असतील ते आपल्याला भोगावे लागतात. मग आपण म्हणतो वास्तुदोष. मित्रांनो, त्या कुटुंबामधील त्यांच्या चुलत भावाच्या मुलाने सुद्धा आत्महत्या केली आहे. आणि असे अनेक प्रसंग, असे नकारात्मक प्रसंग त्यांच्या पूर्ण कुटुंबात घडलेले आहे आणि घडत चाललेले आहे. असं असून सुद्धा ते आजही निर्णय चुकीचे घेत आहेत, कारण त्यांनी मी दिलेला सल्ला मानलेला नाही, स्वीकारलेला नाही. त्यांचे जे पती आहेत त्यांना थोडासा अहंकार आहे, मी स्पष्टरित्या मांडतो. त्यांनी जरी हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी ते स्वीकारावं. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय असते की आम्ही ह्या गोष्टी मानत नाही, ह्या गोष्टीकडे आम्ही तेवढं हे करत नाही, स्वीकारत नाही, असं म्हणणारी लोक आहेत. मग तुम्ही जर ह्या गोष्टीला मानत नसाल, तर ह्या गोष्टीच्या मागे कारण काय आहे हे शोधण्याचाही प्रयत्न करू नका. मग तुम्ही वैद्याकडेही जाऊ नका. मग रोग झाला आहे हे सुद्धा स्वीकारू नका. हा रोगच आहे मित्रांनो, एक प्रकारचा रोग आहे. तो म्हणजे रोग कसला आहे, तो मानसिक रोग. सायकोलॉजी, वास्तुशास्त्र असो किंवा ज्योतिषशास्त्र असो, हे एकाच गोष्टीवरती कार्यरत आहे, काम करते, ते म्हणजे मानसशास्त्र. आणि मग त्या मानसशास्त्र जर आपलं मानसिकता जर बिघडली आणि आपण जर निर्णय घ्यायला चुकत गेलो तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि हेच दुष्परिणाम हे कुटुंब, हे दाम्पत्य भोगत आहेत, त्या दुष्परिणामाचे परिणाम भोगत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात त्यांनी घेतलेले निर्णय ते चुकत आहेत, चुकीच्या प्रकारे त्या घटना घडत आहेत. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू होणं, अकाली मृत्यू म्हणजे ती वेळ आली नव्हती पण तो काळ आला आणि त्या काळाने ती वेळ साधली आणि तो अकाली मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या घटना घडल्यानंतर सुद्धा जर एखादी व्यक्ती जागी होत नसेल तर त्याला काय म्हणावं, कोणाला दोष द्यावा? ती जी महिला, मी तिच्या नावाचा उल्लेख केला, म्हणजे मूळ नाव त्यांचं ते नाही आहे, पूजा म्हणून मी म्हणालो, ती पूजा म्हणून जी महिला आहे तिच्या मनात इच्छा आहे हे प्रश्न सुटावे, त्या प्रश्नातून बाहेर पडावे. तिची मानसिकता ढासळलेली आहे, त्या महिलेची मानसिकता ढासळलेली आहे, ती मनोरुग्णापर्यंत गेलेली आहे, तिच्या शरीरावरती सुद्धा परिणाम झालेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, त्या महिलेचा बायपास झालेला आहे. बायपासची गरज नसताना सुद्धा बायपास झालेला आहे. चुकीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लक्षात आलं का? हे का घडते, याला कारण काय आहे? तर विधी लिखित आणि विधिविधान कोण लिहितोय? तर आपण स्वतः लिहितो. ह्याच्यामागे काय कार्य काम करते? तर ते वास्तुदोष, वास्तूचे परिणाम. लक्षात येते का मित्रांनो हे काय म्हणतो येते? ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. चुकीचे निर्णय आपण घेतो आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भोगावे लागते. आता त्या महिलेचा तो आजार नसतानासुद्धा, कॅन्सर नसतानासुद्धा ऑपरेशन करावे लागेल. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, हा चुकीचा निर्णय झाला. आणि हे का घडतात? तर मूळ जागेमध्ये असलेले दोष किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये असलेले दोष, त्याचे हे परिणाम आहेत. आणि मन मग आपल्याला चुकीच्या दिशेला घेऊन जाते, आपली मानसिकता ढासाळते आणि आपण चुकीचे निर्णय घेतो. म्हणजे एक काय झाला तर अकाली मृत्यू त्या मुलाचा, दुसरा त्या महिलेचा, त्याला कॅन्सर नसताना, कर्करोग नसताना त्याच्यावरती केलेले चुकीच्या प्रकारचे उपचार. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो आता बंगला बांधायला घेतला आहे त्या बंगल्याचा मूळ दरवाजा चुकीच्या दिशेला बांधला, चुकीच्या दिशेचा त्याचा निर्माण केलं त्या दरवाजाचा. म्हणजे बघा, एकच गोष्ट नाही, अनेक गोष्टीमध्ये ते चुका करत आहेत. आणि तसंच आज त्या महिलेची मानसिकता ढासळलेली आहे, ती मनोरुग्ण होण्याची स्थितीला जाऊन पोचलेली आहे. पण आता त्याच्यावरती आपण काय करू शकतो? काही करू शकत नाही. कारण का? मी सल्ला देऊ शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो, उपचार सांगू शकतो, त्याच्यावरती त्यांना मी समजावू शकतो की बाबा हे करा, हे करू नका. ह्याच्या पलीकडे मी काय करू शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात अनेक लोक माझ्या आलेत, त्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना मी सल्ला दिलेला आहे आणि त्या सल्ल्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार, माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांनी त्या उपाययोजना केल्यानंतर
त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत आणि एकदा तुमचं मन शांत असेल, तुमच्या मनावरती ताबा असेल, तर हळूहळू तुम्हीही निर्णय घेऊ शकता. त्याला म्हणतात काय, मानसिक संतुलनता निर्माण करणं, मानसशास्त्र. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. हे समजून घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. ती गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आता निर्णय त्यांच्या हातात आहे. ते निर्णय काय घेणार, काय नाही घेणार, ही गोष्ट त्यांच्यासमोर पोचली, त्यांच्यापर्यंत पोचली, तर त्यांनी पुढे जाऊन कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन आपल्या समस्या सोडवाव्या. हीच एक कळकळीची विनंती आहे त्यांना. आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. तुमच्यासमोर हे वास्तव मांडलेलं आहे. मी बोललो आहे तुमच्यासमोर आणि सनातनी वास्तव त्याचं विश्लेषण मी तुमच्यासमोर केलं आहे सविस्तररित्या. गोष्टरूपीसुद्धा तुमच्यासमोर मांडलं आहे. हेच ते सनातनी वास्तव आहे. ते म्हणजे विज्ञान आणि शास्त्र. हे समजून घेऊन निर्णय घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या मनावरती ताबा ठेवणं आवश्यक आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. पुरताच इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.